नमस्कार. कधी असा विचार केलाय का की आपले वायरलेस इयरबड्स, आपलं स्मार्ट वॉच आणि आपला फोन हे सगळं कोणत्याही तारेविना एकमेकांशी कसं काय बोलतं? या सगळ्यामागे एक अदृश्य जग आहे आणि ते म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्कचं. तर आज आपण याच अदृश्य जाळाचा प्रवास उलगडणार आहोत, अगदी आपल्या जवळच्या ब्लूटूथपासून ते संपूर्ण जगाला जोडणाऱ्या इंटरनेटपर्यंत. चला सुरुवात करूया. हाच तो प्रश्न. ही सगळी उपकरणं आपल्या आजूबाजूला सतत असतात. पण ती एकमेकांशी इतक्या सहजतेने कशी जोडली जातात? यात कोणतीही जादू नाहीये, तर यामागे एक खूप साधं आणि सुंदर तंत्रज्ञान आहे. तर याचं उत्तर आहे PAN, म्हणजेच पर्सनल एरिया नेटवर्क. हे म्हणजे जणू काही आपल्या स्वतःच्या अवतीभोवती असलेलं एक अदृश्य नेटवर्कचं वर्तुळ, एक बबलच म्हणा ना, जे फक्त आपल्या आणि आपल्या उपकरणांसाठी असतं. आपला फोन, स्मार्ट वॉच आणि इयरबड्स याच वैयक्तिक नेटवर्कमुळे एकमेकांशी संवाद साधतात. ठीक आहे, तर ही झाली आपली पर्सनल स्पेस. आता या छोट्याशा वर्तुळातून बाहेर पडून जरा मोठ्या स्तरावर विचार करूया. हा प्रवास घरापासून सुरू होऊन थेट संपूर्ण जगापर्यंत कसा पोचतो ते पाहूया. सगळ्यात आधी येतं लॅन, म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. आता बघा, आपल्या घरात एक वायफाय राउटर असतो, बरोबर? आणि आपले सगळे डिव्हाइसेस, मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही सगळे त्याला जोडलेले असतात. हे जे एका छोट्या जागेपुरतं मर्यादित नेटवर्क आहे ना, तेच म्हणजे लॅन. आणि लॅनची खासियत काय आहे? ते एका छोट्या जागेत असतं, त्यामुळे त्याचा स्पीड प्रचंड असतो, म्हणजे एकदम फास्ट. आणि ते सुरक्षित पण असतं, कारण ते खाजगी आहे आणि म्हणूनच ते बनवायला तुलनेने स्वस्तही पडतं. आता घराच्या पुढे जाऊन विचार करूया. समजा एका पूर्ण शहराचा विचार केला तर इथे येतो मॅन, म्हणजेच मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. म्हणजे काय? तर समजा एका बँकेच्या शहरातल्या सगळ्या शाखा किंवा समजा महानगरपालिकेची सगळी ऑफिसेस यांना एकत्र जोडणारं नेटवर्क. हे म्हणजे अनेक लँड्सना एकत्र जोडणारं एक मोठं नेटवर्क. आणि आता सगळ्यात मोठं नेटवर्क म्हणजे वॅन, वाईड एरिया नेटवर्क. आता विचार करा, TCS सारखी मोठी कंपनी, तिची मुंबई, लंडन, न्यूयॉर्कमधली ऑफिसेस ही सगळी एकमेकांना जोडलेली असतात. हे नेटवर्क तर देशांच्या आणि खंडांच्या सीमा पण ओलांडतं. केवढं मोठं असेल विचार करा. पण मग जगातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात प्रसिद्ध वॅन कोणतं असेल? काही अंदाज? ते दुसरं तिसरं काही नसून आपलं इंटरनेट आहे. अगदी बरोबर. आपण रोज जे इंटरनेट वापरतो तेच एक प्रचंड मोठं वाईड एरिया नेटवर्क आहे, जे पूर्ण जगाला एकत्र बांधून ठेवतं. बरं, आतापर्यंत आपण नेटवर्क किती मोठं आहे म्हणजे त्याचे प्रकार पाहिले. आता ते कसं बनवलेलं आहे, त्याची रचना कशी आहे, त्याचा आकार कसा आहे, म्हणजे टोपोलॉजी काय असते ते समजून घेऊया. आता टोपॉलॉजी हा शब्द जरा टेक्निकल वाटू शकतो, पण आपण ते एकदम सोपं करून टाकू. कल्पना करा की आपण एका छोट्या गावासाठी कम्युनिकेशनची, म्हणजे एकमेकांशी बोलण्याची एक सिस्टम बनवत आहोत. आपला पहिला गाव प्रकार आहे स्टार गाव. इथे कसं आहे? गावात एक सरपंच आहे जो सगळ्यांच्या मध्ये बसलाय. आता गावातल्या कुणालाही दुसऱ्याशी बोलायचं असेल ना, तर ते थेट बोलू शकत नाहीत. त्यांना आधी सरपंचाला सांगावं लागतं आणि मग सरपंच तो निरोप पुढे पोहोचवतो. नेटवर्कमध्ये स्टार टोपोलॉजी अगदी अशीच काम करते. सगळे कॉम्प्युटर्स, सगळे डिव्हाइसेस एका मधल्या डिव्हाइसला, म्हणजे हब किंवा राउटरला जोडलेले असतात. याचा एक मोठा फायदा आहे. समजा एक कॉम्प्युटर बंद पडला तरी बाकीचं नेटवर्क चालू राहतं. पण एक मोठा तोटा पण आहे. जर तो मधला सरपंच, म्हणजे आपला राउटरच बंद पडला, तर मग सगळं नेटवर्क ठप्प. आपल्या घरातलं वायफाय नेटवर्क हे याचंच एकदम परफेक्ट उदाहरण आहे. आता दुसरं गाव बघूया, बसगाव. कल्पना करा, गावातून एकच मुख्य रस्ता जातोय, एक मेन केबलच समजा. आता कुणालाही काही संदेश द्यायचा असेल तर तो त्या मुख्य रस्त्यावर टाकला जातो आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचतो. बस, टोपोलॉजीमध्ये अगदी हेच होतं. सगळे डिव्हाइसेस एकाच मुख्य केबलला जोडलेले असतात. ही पद्धत एकदम स्वस्त आणि सोपी आहे बरं का. पण यात एक मोठा धोका आहे. जर ती मुख्य केबलच तुटली किंवा खराब झाली तर पूर्ण नेटवर्क डाऊन. म्हणूनच हल्ली ही पद्धत फारशी वापरली जात नाही. आपलं पुढचं गाव आहे रिंग गाव. इथे सगळे गावकरी एका वर्तुळात, म्हणजे एका रिंगमध्ये बसली आहेत. आता संदेश कसा जातो? तर तो एकाकडून दुसऱ्याकडे, मग तिसऱ्याकडे, असा एकाच दिशेने फिरत फिरत जातो, जोपर्यंत तो ज्याच्यासाठी आहे त्याच्यापर्यंत पोहोचत नाही.
रिंग टॉपोलॉजीमध्ये पण डेटा असाच एका वर्तुळात एकाच दिशेने फिरतो. यामुळे काय होतं की डेटाची टक्कर होत नाही, सगळं एकदम शिस्तीत चालतं. पण इथे पण एक मोठी अडचण आहे. जर या साखळीतला एकही डिव्हाइस बंद पडला ना, तर ती पूर्ण रिंग तुटते आणि सगळं नेटवर्क थांबतं. आणि आता सगळ्यात भारी, सगळ्यात मजबूत गाव, मेष गाव. इथे कमाल आहे. प्रत्येक जण गावातील इतर प्रत्येक जणाशी थेट जोडलेला आहे. म्हणजे प्रत्येकाकडून प्रत्येकाकडे जायला डायरेक्ट रस्ता आहे. समजा एक रस्ता बंद झाला, काहीच फरक पडत नाही. दुसरा रस्ता आहे, तिसरा आहे. इथलं कम्युनिकेशन कधीच थांबत नाही. मेश टोपोलॉजी ही म्हणूनच सगळ्यात विश्वासार्ह मानली जाते. प्रत्येक डिव्हाइस अनेक डिव्हाइसेसना जोडलेलं असतं, त्यामुळे एक कनेक्शन गेलं तरी डेटा दुसऱ्या मार्गाने जातोच. अर्थात हे सगळं करायला खूप खर्च येतो, वायरिंगचं काम खूप गुंतागुंतीचं असतं. म्हणूनच ही पद्धत फक्त अशा ठिकाणी वापरतात जिथे नेटवर्क एक सेकंदही बंद पडणं परवडणारं नाही, जसं की बँका, मिलिटरी सिस्टम्स किंवा हॉस्पिटल्स. आणि इथे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ज्या इंटरनेटवर आपलं सगळं जग चालतं त्याचा जो मूळ ढाचा आहे, जो कणा आहे, तो याच मॅश टॉपोलॉजीवर बनलेला आहे. आणि म्हणूनच जगात कुठेही काहीही झालं तरी इंटरनेट पूर्णपणे कधीच बंद पडत नाही, कारण डेटासाठी नेहमीच दुसरा मार्ग उपलब्ध असतो. चला, आता आपण या सगळ्या टोपोलॉजी पाहिल्या. आता एकाच नजरेत त्यांची पटकन तुलना करूया, म्हणजे सगळं एकदम डोक्यात फिट बसेल. तर बघा, स्टार म्हणजे सरपंचासारखं, घर आणि ऑफिससाठी उत्तम, पण सरपंच गेला तर सगळं गेलं. बस म्हणजे मुख्य रस्ता, सोपं आणि स्वस्त, पण रस्ताच तुटला तर सगळं थांबलं. रिंग म्हणजे लोकांचं वर्तुळ, शिस्तबद्ध, पण साखळी तुटली की खेळ खल्लास. आणि मेश म्हणजे थेट मार्ग, सगळ्यात विश्वासार्ह, पण तेवढंच महाग आणि गुंतागुंतीचं. तर मग आजच्या या प्रवासात आपण बरंच काही पाहिलं. चला तर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते एकदा पटकन आठवून घेऊया. आपण नेटवर्कचे आकारानुसार 4 प्रकार बघितले. सगळ्यात लहान आपलं वैयक्तिक पॅन, मग घरातलं किंवा ऑफिसमधलं लॅन, शहरापुरतं मॅन आणि संपूर्ण जगाला जोडणारं वॅन म्हणजेच आपलं इंटरनेट. आणि मग आपण त्यांच्या रचनेनुसार म्हणजे टोपोलॉजीनुसार 4 प्रकार पाहिले. मध्यवर्ती हब असलेलं स्टार, एकाच केबलवर चालणारं बस, वर्तुळात फिरणारं रिंग आणि एकमेकांत गुंतलेलं मजबूत जाळं म्हणजे मेश. तर आता सगळी रचना डोळ्यासमोर स्पष्ट झाली आहे, तेव्हा एक शेवटचा प्रश्न. विचार करा, आपल्या घरात जे वायफाय नेटवर्क असतं ते यातली कोणती टोपोलॉजी वापरत असेल आणि घरासाठी तीच निवड सगळ्यात योग्य का आहे यावर जरा विचार करून बघा. उत्तर मिळालं की समजा आजचं हे सगळं तंत्रज्ञान तुमच्या कायम लक्षात राहील.